इरफान लावून घे. हो काका इकडं. हे काय आहे नेमकं, काय भानगड काय, हे काय झाले नेमकं, कशामुळे झाले काय सांगाल? BNCने रोड बनवताना, नगरपालिका बनवताना जो तिथे जुना पूल दाबलेला आहे, BNCच्या कर्मचाऱ्यांमुळे आज हे पाणी रुकलेलं आहे. त्या कर्मचाऱ्यांना फोन करून सिव्हिलवाल्यांनी पत्र देऊन सुद्धा त्यांनी पुढे काम केलेलं नाही आहे. ही पाईपलाईन रोडचं काम अपूर्ण झालेलं आहे. दोघं बाजूने गटारी पाहिजे, गटारी बनवत नाही. जेव्हापासून रोड बनवला तेव्हापासून लोकांच्या दुकानात पाणी जात आहे. PM रूममध्ये का PM असला हे कशाची रूम आहे? हे PM रूम आहे. PM रूममध्ये काम आता PM आणलेलं आहे. जेव्हा मुलगा वाढलेला आहे त्याचा PM आहे. ते PM रूममध्ये फुल पाणी भरलेलं आहे. आता वेतमध्ये आहे आणि पाणी पण आहे. आता बॉडी आहे का आतमध्ये? बॉडी आहे आतमध्ये. मामा या ठिकाणी PM रूम मध्ये सध्या बॉडी आहे आणि PM रूम मध्ये गुडघाभर पाणी साठलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी एक कर्मचारी संघटनेचे नेते आहात, काय सांगाल नेमकं हे कशामुळे घडलं? ही एक तासापूर्वी मला कळालं आणि सुसरीचा एक जवान मुलगा होता, त्याचा जाडगावच्या जवळ एका ट्रकवाल्याने त्याला उडवून दिलं आहे. त्याचा अपघाती मृत्यू झालेला आहे मुलाचा. आणि आता हॉस्पिटलला जी बॉडी आणली असताना इथं तुम्ही पाहताय PM रूममध्ये गुडघाभर इतकं पाणी झालेलं आहे. हे काम BNCचं आहे. BNCला आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकनी 2 ते 3 पत्र दिलेलं आहे की बा इथं पावसाळ्यामध्ये भविष्यामध्ये इथं पाणी गुडघा पाणी राहते. PM आलं तर PM करताना अडचण निर्माण होता. वारंवार त्यांना सूचना देऊन पत्र देऊनसुद्धा BNCने याबाबत कुठलीही कारवाई केली नाही. परंतु मी आलो त्यानंतर मी आमचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनीलजी काळे यांना फोन लावला. त्यानंतर वरंगा नगरपालिकेचे इंजिनियर मी त्यांना फोन लावला किंवा इथं जे पाणी तुंबलेलं आहे आणि इथं बॉडीची अवेलना होऊ नये. तिथं एक बॉडी आलेली आहे. त्यामुळे तात्काळ नगरपालिकेने उपाययोजना केली आणि 2 नगरपालिकेचे JCB पाठवले आहे. त्यामध्ये आत्ता एक 10 मिनटामध्ये आम्ही तर पाणी कशा पद्धतीचं निघेल त्याबाबतची उपाययोजना करतोय लगेच. आणि भविष्यामध्ये मी आता ते नगरपालिकेचे इंजिनियर आहे सोनगिरे साहेब त्यांना पण सांगितलं जर BNCने नाही केलं तर नगरपालिका या PM रूमपासून तर महात्मा गांधीपर्यंत एक मोठी नाली करणार आहे याची मी गवाही देतो तुम्हाला. हे PM रूम मध्ये पूर्णच पाणी शिरते आणि PM रूमची जी अवस्था आहे अत्यंत दयनीय अवस्था आहे. आपल्याला रेल्वे स्टेशन आहे, ऑर्डनन्स फॅक्टरी आहे, ह्या गावाला चिटकून 38 खेडी आहेत, लोकसंख्या भरपूर आहे, दररोज 2-3 PM येतात. ह्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. ही जे PM रूम आहे आता तुम्ही PM रूम पाहता ही प्रायमरी हेल्थ सेंटर होतं वरणगावला प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यावेळची PM रूम आहे. अत्यंत पडक्या व्यवस्थेमध्ये झालेली आहे आणि वारंवार तिला PM रूम एक चांगल्या सुटसुटीत PM रूम व्हावी यासाठी वरणगावच्या नागरिकांकडनं आमच्या सर्व नगरसेवकांकडनं वारंवार मागणी होती किंवा एक चांगली PM रूम करण्यात यावी. मान्य जिल्हा शल्यचिकित्सक असेल, जिल्हा अधिकारी साहेबांना असेल आणि BNCच्या अधिकाऱ्यांनासुद्धा की एक चांगली मोठी आणि चांगली PM रूम झाली पाहिजे. जिथं एखाद्या वेळेस बॉडी आली तर ती इथं फ्रीजरची म्हणजे फ्रीजरसारखी व्यवस्था झाली पाहिजे. एखादी बाहेरगावची बॉडी येते तर फ्रीजसारखी व्यवस्था तिथं ठेवता आली पाहिजे. एक 2-4 तास बॉडी ठेवता आली पाहिजे.
ही अशी व्यवस्था नको झाली पाहिजे कोण्या दिवशी अशी परिस्थिती आहे PM रूमची तुम्ही पहा. ते PM करता करता त्या डॉक्टरचा मृत्यू नको होऊन गेला पाहिजे किंवा तिथं बसणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू नको झाला पाहिजे. माझी शासनाला विनंती आहे की आपण ह्या PM रूमची तात्काळ दखल घेऊन इथं एक चांगल्या सुटसुटीत PM रूम करावी अशी आपणास मी शासनाला विनंती करतो आहे, जेणेकरून भविष्यामधला एखादी मोठा अपघात होण्यापासून वाचू शकतो.